ब्रेकिंग न्यूजना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। बातमी सांगलीमधली आहे। सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून गोंधळ घालण्यात आलेला आहे। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी काय करणार असा सवाल, असा जाब खासदार, पालकमंत्री आणि आमदारांना मराठा क्रांती मोर्चाने विचारलाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेत्यांची भेट घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने हा प्रश्न आता आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांना विचारलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, काय नेमकी माहिती? अजिंक्य, गेल्या 4-5 दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाचे, सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे गेल्यापासून 3-4 दिवसापासून साखळी उपोषण आणि आंदोलन करतायत। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कालवा समितीची बैठक होती। यासाठी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि इतर पदाधिकारी आणि आमदार, खासदार हे उपस्थित होते। यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरलं, प्रश्नांची सरबत्ती केली की तुम्ही मराठा क्रांती मोर्चा मराठा लोकांना आरक्षण देणार आहात की नाहीत। येत्या 4 दिवसात एक स्पेशल अधिवेशन बोलावं, त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी तुम्ही काय करणार आहात याचा जाब विचारण्यात आला। त्यावेळी त्या लोकप्रतिनिधींनी उत्तर दिले की आम्ही लवकरात लवकर आरक्षणासाठी प्रयत्न करू आणि कडेगाव पोलीसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी विशेष अधिवेशनासाठी आम्ही पत्र देऊ आणि त्या दृष्टिकोनाने पुढची पावलं उचलू। परंतु मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे आक्रमक आहेत। त्यांनी म्हणतात की 2 दिवसात लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर जे काही होणार आहे त्याला सामोरं जावं लागेल। अजिंक्य, बर, आसिफ धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। राज्यामध्ये काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारला धारेवर धरलाय। आरक्षणासाठी मराठा बांधव रोज आत्महत्या करतायत। समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला। राज्य सरकारनं केंद्राशी चर्चा करून मराठा आरक्षणाचा आदेश काढावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। गावबंदी सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना केली पाहिजे असं देखील ते म्हणाले। कोकणातला मराठा समाज सुज्ञ आहे, मात्र 2 जण संभ्रम निर्माण करत असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। तर विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकून केवळ आजचं मरण उद्यावर ढकललं जात असल्याची टीका त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरनं केली आहे। माढाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी निषेध केलाय। जरांगेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भीक मागो आंदोलन करण्यात आलं। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उपोषणस्थळी जात मराठा आंदोलकांची भेट घेतलेली आहे। यावेळेला त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। अकोलामध्ये 2 नोव्हेंबरला सर्वपक्षीय आमदार, खासदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं जाणार आहे। अकोल्यातल्या मराठा कृती समितीनं इशारा दिलाय। त्याचबरोबर जरांगेंना सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। नांदेड एसटी आगारातल्या एसटीच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। दगडफेकीच्या घटनेनंतर हा निर्णय घेतला गेलाय। एसटी सेवा कोलमडून पडल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बसवर दगडफेक झाली आहे। मेडसिंगा गावात कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत निषेध नोंदवलाय। गोंदियातील बुकी साऊंड टू जैन प्रकरण गंभीर आहे, याला आवर घालणं गरजेचं असल्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पटेल यांनी केली आहे। इस्रायल पॅलेस्टाईन युद्धबंदी व्हावी यासाठी भुसावळमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलाय। या युद्धात निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्यानं दुःख व्यक्त करण्यात आलं। रत्नागिरीतल्या खेड इथं गांजा तस्करांवर कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये गांजासह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। हिंगोलीमध्ये बसवरच्या पोस्टवर काळं फासणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून तीव्र निदर्शनं केली जात आहेत। वसमतमधल्या 3 ते 4 आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय। बोदवड तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत असून आता पुन्हा काँग्रेसच्या बाजूने उभं राहायचं अशी जनतेची भूमिका आहे। काँग्रेससाठी लोकांची विश्वासार्हता वाढतीये। येत्या निवडणुकीत काँग्रेसलाच बहुमत मिळेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला।
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावतीये. माध्यमांशी आज बोलताना जरांगे पाटलांचा हात थरथरत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आरक्षणावर का बोलत नाहीत? 2 दिवसात आरक्षण देतो असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत असा सवाल थरथरत्या आवाजात मनोज जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला विचारलाय. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्यांनी पाणी देखील घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे. सकाळी त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक आलेलं होतं, मात्र जरांगेंनी आजही आरोग्य तपासणी करायला नकार दिला. कोल्हापूरच्या आजरामध्ये संजय मंडलिक यांची गाडी अडवत गाडीसमोर झोपून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे. खासदार संजय मंडलिक आणि अजित पवार गटातले आमदार राजेश पाटील यांची गाडी अडवत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. सोलापुरातल्या कारंबा ग्रामस्थांकडनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. कारंबा इथल्या उपोषणस्थळी मराठा बांधवांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. राज्य सरकारनं मराठा समाजाला 50% आत आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे सरकारनं आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देत साताऱ्यातल्या डाकेवाडी इथला चित्रकार संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्तानं जरांगे पाटलांचं चित्र रेखाटलंय. साताऱ्यातल्या सगळ्या स्तरांमधनं जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा मिळतोय. बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये इतर जातींची सुरू असलेली घुसखोरी थांबवण्यासाठी आणि एसआयटी कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी वाशिमच्या पोहरादेवी इथं बंजारा आरक्षण बचाव समितीच्या वतीनं गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांची प्रकृती खालावली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भोसरी इथं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आलाय. अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावले गेले होते. यावेळेला मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडत घोषणाबाजी केली आहे. सोलापुरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडनं आंदोलनं केली जात आहेत. उत्तर सोलापुरातल्या तिऱ्हे मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधान करणाऱ्या नेत्यांचा निषेध केला. यावेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, वकील गुणरत्न सदावर्ते यांचे फोटो जाळत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं. शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. बीडमध्ये आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. बीडहून कल्याणकडे जाणारी बस आंदोलकांनी फोडली आहे. चराटा फाट्यावरचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातल्या जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आरक्षणाच्या मागणीसाठी या गावांमध्ये मंत्री तसंच सगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचा फलक देखील लावण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं माळशिरसमधल्या वेळापूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. या उपोषणात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यातल्या कराडमध्ये सकल मराठा समाजानं मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. या मोर्चात दिग्गज मराठा नेते सहभागी होणार आहेत. अहमदनगरच्या श्रीरामपूरमधल्या टाकळीभान या गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. बुलढाण्यातल्या धाड गावातल्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात गेल्या 2 वर्षांपासून ग्रामपंचायतीला निवेदनं दिली जात आहेत. मात्र वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं धाड ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केलंय. कोंडीमधल्या 30 ते 40 मराठा बांधवांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलंय. गेल्या 40 दिवसांपासून आरक्षण मिळावं यासाठी इथल्या गावकऱ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. जालन्यातल्या मंठा इथं सकल ओबीसी समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण दिलं जाऊ नये, तसंच ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे. बीडच्या वडवणीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा देण्यात आला. मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक याबाबत निर्णय घ्यायला वेळकाढूपणा करतोय असा आरोप आमदार शशिकांत शिंदेंनी केलाय. आम्ही जिथे संधी मिळेल तिथं विधानसभा, विधान परिषद आणि रस्त्यावर सुद्धा सरकारला जाब विचारू. सरकारनं यावेळेला
वेळीच याबाबतीतला निर्णय घ्यावा, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा शशिकांत शिंदेंनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले. त्यांची प्रकृती खालावतीये. अशातच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. राज्यातल्या गावागावात जिथं जिथं साखळी उपोषण सुरू आहे त्याचं रूपांतर आता आमरण उपोषणामध्ये करा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. लढून आरक्षण घ्यायचंय, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका, कुणाला करूही देऊ नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरवासियांनी सीमा बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. मराठा आंदोलनासोबतच सीमा प्रश्न देखील मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे. जरांगे पाटलांनी हा सुद्धा प्रश्न हाती घ्यावा अशी मागणी सीमावासियांकडून करण्यात आली. यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यावर सीमा प्रश्न हाती घेण्याचं आश्वासन जरांगे पाटलांनी दिलं आहे. सांगलीतल्या मिरजमधल्या आरग इथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. सरकारनं आरक्षणाबद्दल 2 दिवसात तोडगा न काढल्यास सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा इशारा सदस्यांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भडगावमधल्या कसगाव ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांनी आपले राजीनामे दिलेत. यात 2 महिला सदस्यांचा देखील समावेश आहे. हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 100हून अधिक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली गेलेली आहे. वसमतमधल्या बळेगाव इथं भिंतीवरील राजकीय पक्षांच्या जाहिराती सुद्धा आता रंग लावून मिटवून टाकण्यात आलेल्या आहेत. अहमदनगरमधल्या भातकुडगाव फाटा चौफुल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेक मराठा बांधवांनी उपस्थित राहत या उपोषणाला पाठिंबा दिलाय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातल्या मराठा बांधवांनी कॅन्डल मार्च काढलाय आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. सोलापुरातल्या आसरा चौकातनं हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुण्यातल्या इंदापूरच्या सरडेवाडी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यावेळेला गावातनं कॅन्डल मार्च काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातही आता मराठा आंदोलनाला पाठिंबा वाढतोय. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. जामखेडमधल्या 33 गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी करण्यात आलेली असून सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं धाराशिवच्या उमरगामधल्या कवठा गावातले ग्रामस्थ आक्रमक झाले. मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावकऱ्यांनी 1 दिवस आमरण उपोषण केलं. तसंच गावात एकाही घरात चूल न पेटवण्याचा निर्धार केला. मराठा समाजाला 50% आतून आरक्षण मिळालं नाही तर पदाचा राजीनामा देणार असा इशारा सोलापुरातल्या अजित पवार गटातले जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिलाय. आरक्षणासाठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणालाही त्यांनी पाठिंबा दिला. आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झालाय. चांदवडमध्ये कॅन्डल मार्च काढून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला गेलाय. सरकारनं तातडीनं आरक्षण जाहीर करावं अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगाव इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. तसंच गावात राजकीय नेत्यांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचं सुद्धा गावकऱ्यांनी ठरवलंय. केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेलं 40% निर्यात शुल्क रद्द केलं. मात्र निर्यात मूल्यात प्रतिटन $400 वरून $800 इतकी केलेली वाढ कायम ठेवलेली आहे. त्यामुळे निर्यात शुल्क रद्द केल्याचा काहीही फायदा होणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं निर्यात शुल्क रद्द करून एका हातानं दिलं आणि निर्यात मूल्य वाढवून दुसऱ्या हातानं काढून घेतलं अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. शेतकऱ्यांकडचा उन्हाळी कांदा संपत आल्यानं बाजार समितीतली आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होताना दिसतीये. चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 5,327 रुपयांचा दर मिळतोय. मात्र मोजक्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा शिल्लक असल्यानं ठराविक शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळतोय. हवामानावर आधारित फळ पीक विमा काढण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत असून आतापर्यंत जळगावात केवळ 17,327 केळी उत्पादक शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा केळी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील कापसाच्या दरात मंदी पाहायला मिळतेय. दिवाळी तोंडावर आलेली असताना सुद्धा जळगावात शेतकऱ्यांकडून कापूस विक्री केला जात नसल्याचं चित्र आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 15 ते 20 हजार गाठींची खरेदी झालेली आहे. अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून माल विकला जात नसल्याची माहिती जिनर्सकडून देण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये सोयाबीन पिकाची काढणी झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी रब्बीच्या पेरणीची तयारी करतायत.
जिल्ह्यामध्ये रब्बीत प्रामुख्यानं गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी होत असते, त्यामुळे पेरणीसाठी आता मशागतींची कामं सुरू आहेत. यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणामध्ये कमी पाणीसाठा आहे, त्यामुळे समान पाणी वाटपाचा आधार घेत जायकवाडी विकास महामंडळ धरणातील 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश देऊ शकतं. त्यामुळे रब्बी हंगामाच्या तयारीत असणारा शेतकरी चिंतेत सापडलाय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये आता नवी माहिती समोर आलेली आहे. ड्रग्जच्या शोधात मुंबई पोलीस पुन्हा नाशिकमध्ये दाखल झालेत. ललित पाटीलच्या ड्रायव्हरनं नदीमध्ये फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी पोलिसांचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय. देवळामधल्या गिरणा नदीवरच्या ठेंगोडा पाटबंधारा इथं ड्रग्ज फेकल्याची माहिती ललित पाटीलच्या ड्रायव्हरनं दिली आहे. हिंगोली अकोला राष्ट्रीय महामार्गावर कन्हेरगाव नाका इथं माल वाहतूक करणारा ट्रक पुलावरनं कोसळला. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात 2 जण जखमी झालेत. धुळ्यातल्या मोघण शिवारात नरभक्षक बिबट्यानं 10 वर्षीय मुलावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झालाय. रमेश दुडवे असं या मुलाचं नाव आहे. जळगावातल्या वरण गावात सातमोरी पुलाजवळ बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे. या घटनेमध्ये 5 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. लासलगावमधल्या कोटमगाव रस्त्यावर असलेल्या बीजे कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गडचिरोलीमधल्या चातगाव वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या संशयित 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अमिर्झा गावालगतच्या जंगलातल्या कंपार्टमेंटमध्ये विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार करण्यात आलेली होती. या प्रकरणी ही कारवाई झाली आहे. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. साई भक्तांसाठी अत्याधुनिक सुविधेसह बनवण्यात आलेल्या दर्शन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन केल्यानंतर आता पेड दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र सामान्य भक्तांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. साई भक्तांना आल्हाददायक दर्शन मिळावं यासाठी संस्थाननं 110 कोटी रुपये खर्च करून सगळ्या सुविधांनी युक्त असं वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्स बनवलंय. मात्र सामान्य भक्तांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोकणातल्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून रत्नागिरीतल्या अनेक समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत. समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पसंती दिसतेय. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झालेत. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.